ज्योतिषशास्त्री दिनेश जोशी आज दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजीचे दैनिक फलादेश सांगत आहे। दैनिक फलादेशाच्या आधी बघूया आजचे पंचांग। आज कार्तिक कृष्ण सप्तमी असून वार मंगळवार आहे। नक्षत्र पुष्य आहे। यांच्या अनुषंगाने आज वृद्धी योग होत आहे। याचे फल विवाह आहे। वृद्धी योग याचाच अर्थ आपल्या फलामध्ये वाढ होत आहे। विवाह हे याच्यासाठी फल दिलं आहे की आपल्या घरामध्ये एक व्यक्ती ॲड होत असते, म्हणून तो वृद्धी आणि विवाह असा एक संबंध आहे। पण एकंदरीतच आपला आजचा दिवस अतिशय चांगला आहे। आज मंगळवार असल्यामुळे राहू काल दुपारी 3 ते 4:30 असा आहे। हा कालावधी सांभाळावा। आज चंद्र कर्क राशीत असल्याने आज फलादेशाला कर्क राशीपासून सुरुवात करू। चला तर पाहूया फलादेश। कर्क रास आज दिवस चांगला। जोडीदाराची इच्छा पूर्ण करा। लांबच्या नातेवाईकांशी भेटीचे योग। आज थोडे वार्तालाप होणार। संतती संदर्भात शुभ वार्ता मिळतील। गृहसौख्य चांगले। आवक बेताची। आज आपण भगवान शंकरांना जलाभिषेक करून दर्शन घेतल्यास फायदेचे राहील। सिंह रास आज आपली आध्यात्मिक वृत्ती वाढेल। व्यापार उमेद वाढेल। जमीन घर खरेदी विक्रीचे योग आहे। ज्यांना घर घ्यायचे आहे ज्यांना घर विकायचे आहे दोघांनाही आजचा दिवस चांगला आहे। आज पत्रव्यवहार होतील। काही कागदपत्रांवरती सह्या होण्याचा संभव आहे। आज आपण भगवान शंकराचे दर्शन घ्यावे। दिवस चांगला जाईल। कन्या रास आपली मानसिकता चांगली राहील। सकारात्मकता वाढेल। आवक चांगली। ज्येष्ठ नागरिक अथवा वरिष्ठ जे आपले वरिष्ठ आहेत त्यांच्यासोबत सहभोजनाचा बाहेर आनंद घ्याल। संततीचे विवाह संदर्भातील बोलणी सफल होतील। नोकरीतील अडथळे दूर होतील। व्यवसायात संवाद वाढेल। आज गणपती दर्शन आपल्यासाठी फायदेशीर। तुला रास आजचा दिवस चांगला। व्यवसायात भरभराट। गृहसौख्य चांगले। संतती नोकरी संदर्भात शुभ वार्ता। विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील। आज शनी महाराजांचे दर्शन आपण घेतल्यास आपल्याला फायदा। वृश्चिक रास आजचा दिवस चांगला जाईल। लोकांची गुरूंची आज्ञा आपण पाळावी। फायदा राहील। आर्थिक आवक चांगली होईल। हाऊस माऊससाठी आपण मात्र खर्च कराल। संतती संबंधी शुभ वार्ता मिळतील। विवाह इच्छुकांचे विवाह निश्चित जमतील। आज भाग्य आपल्याला साथ देईल। आज दत्तगुरूचे दर्शन आपल्याला फायदा होईल। धनुरास मातेसंबंधी काही चिंता आपल्याला सतावेल। आवक बेताची होईल। आज जनसंपर्क जरा कमी करा। तथापि हुशार विद्वान समंजस लोकांशी आपण स्वतःहून संपर्क साधा। फायदा होईल। आज नोकरीतून आपल्याला फायदा अधिक होण्याची शक्यता। व्यवसायात मात्र मेहनत घ्यावी लागेल। आज गणपतीचे दर्शन आपल्याला निश्चित फायदा होईल। मकर रास जोडीदार भागीदाराकडून चांगली साथ मिळेल। घरात वातावरण व्यवस्थित असेल। बोलणे संयमित ठेवा। संततीचे नोकरी व्यवसायातील प्रश्न सुटण्याची आशा धरायला हरकत नाही। विवाह इच्छुकांचे विवाह जमतील। आज अंबा मातेचे दर्शन घ्या। चांगले राहील। कुंभ रास आज आवक बेताची असेल। आज आपण आपल्याला आवडेल अशा विषयाचा जरा अभ्यास करा। त्यात थोडंसं गूढशास्त्र असेल तर अधिक उत्तम। नोकरीबाबत चांगली बातमी कळेल। आज भाग्य आपल्याला साथ देईल। देवी मातेचे दर्शन किंवा लक्ष्मीनारायणाचे दर्शन आपल्याला फायद्याचे। मीन रास आज सुद्धा आपण थोडा आळस करणार आहात, पण तो थोडा झटका आणि जनसंपर्क करा। विशेषतः व्यवसाय नोकरीमध्ये आपण जनसंपर्क केल्यास अधिक चांगले आहे। संतती संदर्भात शुभ वार्ता। आज दत्तगुरूंचे दर्शन अवश्य या।
मेषरास, आज वाहन जपून चालवा. कागदपत्रांवरती सह्या करताना जरा सावध राहा. कागदपत्रे व्यवस्थित तपासा, मगच सही करा. गृहसौख्य व्यवस्थित, आवक चांगली. घरात देवाला जलाभिषेक करून दर्शन घ्या. दिवस चांगला जाईल. वृषभ रास, आपल्यापेक्षा जे छोटे आहेत, गरीब आहेत, कमी दर्जाचे आहेत, त्यांना मदत करा. पशूंची सेवा करा. आपल्याला फायदा होईल. व्यवसाय मात्र सावधानतेने करा. राहू काल विशेषतः सांभाळा. राहू काल आज दुपारी 3 ते 4:30 आहे, हे लक्षात असू द्या. आज शनी महाराजांचे दर्शन घ्या. दिवस चांगला जाईल. मिथुन रास, आवक चांगली राहील. नोकरीत दिवस चांगला. व्यवसायात हाताखालील लोकांना मान द्या, कारण आज ते आपला फायदा करणार आहेत. विवाह इच्छुकांचे विवाह जमतील. संततीच्या प्रगतीच्या बातम्या आपल्याला ऐकू येतील. आपल्याला आनंद वाटेल. आज आपण लक्ष्मीनारायणाचे दर्शन घ्या. फायदा होईल. इति शुभम भवतु. श्रोते हो, आपला अभिप्राय, आपले मत प्रदर्शन यांच्या अपेक्षित आम्ही आहोत. हे चॅनल जरूर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.